जर ते सहा पॉइंट कव्हर करायचे असले तर काय करायचं आहे, कुठे यायचं आहे, कुठनं बस वगैरे पकडायची आहे, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आता. मित्रांनो, वरचे पॉइंट ज्या वेळेला तुम्ही कव्हर करत असता तर दोन रूट आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. एक जो रूट आहे तर तो पाप विनाशमचा रूट, जो बऱ्यापैकी जी गाडी जात असते, तुमची एसटी जात असते, अप डाऊन चार्जेस. आता ही सिस्टम सुद्धा कशी आहे मी तुम्हाला सांगतो. 120 रुपयाचं तिकीट काढायचं आहे तुम्हाला, ह्या सगळ्या ठिकाणी फिरायचं आहे बघा. चला मित्रांनो, तिरुपतीमध्ये आल्यानंतर, तिरुमालाला वर आल्यानंतर तुमचं बालाजीचं ज्या वेळेला दर्शन होतं, प्रसाद वगैरे सगळं खाऊन होतो, तर करायचं काय, तर बालाजीला इथं वर म्हणजे तिरुमालाला ऍक्च्युली 6 पॉइंट आहेत, तर ते 6 पॉइंट सगळी लोक कव्हर करतात. आणि तुम्हालाही जर ते 6 पॉइंट कव्हर करायचे असले तर काय करायचं आहे, कुठे यायचं आहे, कुठनं बस वगैरे पकडायची आहे, हेच सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे आता. तर बघा, तुमचं दर्शन वगैरे ज्या वेळेला होतं आणि तुम्हाला ह्या सगळ्या 6 पॉइंटना कव्हर करायचं असतं, तर त्यासाठी तुम्हाला जे बालाजीचं तिरुमाला इथं असलेलं जे बस स्टँड आहे म्हणजे बालाजी बस स्टँड, तर त्या बालाजी बस स्टँडच्या तिथं यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला बघा इथं एक बोर्ड दिसतोय. आता हे बालाजी बस स्टँड आहे कुठं, तर CRO ऑफिसच्या समोर उजव्या साईडला वर तुम्हाला यायचं आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला हे बस स्टँड दिसणार आहे. तर हे आहे बालाजी बस स्टँड बघा. इथनं तिरुपतीला जाणाऱ्या, वेल्लोरला जाणाऱ्या किंवा रेणुगुंटला जाणाऱ्या सर्व बसेस तुम्हाला इथनं मिळू शकतात. तर काय विचारायचं मित्रांनो, बालाजी बस स्टँड कुठं आहे, आणि ज्या वेळेला तुम्ही बालाजी बस स्टँडला याल तर बालाजी बस स्टँडच्या बाहेरच इथं काय असतात, जे काही पाप विनाशम, आकाशगंगा, शिलातोरणम अशी एक 6 ठिकाण आहेत, मी तुम्हाला दाखवतो. तर त्या ठिकाणी जाणाऱ्या बसेस तुम्हाला इथं मिळतात. त्याचे चार्जेस किती आहेत मित्रांनो, 120 रुपये पर पर्सन. आता हेही तुम्हाला दाखवतो. प्रथम हिला दर तर बघा, हे अप डाऊन चार्जेस. म्हणजे आता ही सिस्टम सुद्धा कशी आहे मी तुम्हाला सांगतो. 120 रुपयाचं तिकीट काढायचं आहे तुम्हाला, ह्या सगळ्या ठिकाणी फिरायचं आहे बघा. वेणुगोपालम स्वामी आले, जपाली, आकाशगंगा, पाप विनाशम, शिलातोरणम आणि श्रीवारी पादलू. तर ही 6 ठिकाण आहेत. ह्या 6 ठिकाणी जाण्यासाठी 120 रुपये. आता ही सिस्टीम कशी असते, हो बस नावाची एक सिस्टीम आहे. तर त्याच्यामध्ये काय की तुम्ही तिकीट काढता, बसमध्ये चढता, तर बस तुम्हाला काय करते, सगळ्यात आधी पाप विनाशम सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे त्या ठिकाणी घेऊन जाईल. तिथनं परत तुम्ही उतराल, तिथं ते फिरून याल, तोपर्यंत दुसरी एखादी बस येईल. म्हणजे तुमचं फिरून आल्यानंतर तुम्ही स्टॉपला परत याल, तर त्याच बसमध्ये बसणार नाही मित्रांनो. तुम्ही दुसऱ्या बसमध्ये बसाल. त्या बसमध्ये तुम्ही जे तिकीट काढले ते फक्त दाखवायचं. ती बस तुम्हाला परत जे सेकंड लास्ट पॉइंट आहे त्या ठिकाणी आणून सोडेल. तिथं तुम्ही फिरून याल, परत तुम्ही स्टॉपला याल. तुम्ही परत जर दुसरी कुठली मागणी येणारी बस असेल त्याच्यामध्ये बसाल. त्याच्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला परत ते तिसरा जो स्टॉप आहे त्या ठिकाणी येईल. तर अशा प्रकारे हे असणार आहे. तिकीट एकदाच काढायचं आहे आणि मग सगळी जी ठिकाणं आहेत त्याला आपण एक्सप्लोर करायचं आहे. आता इथं बस लागेल, ती बस लागल्यानंतर त्या बसमध्ये मी तुम्हाला बसवतो आणि ती सगळी ठिकाणं तुम्हाला दाखवतो. चला, बघण्यासारखी ठिकाणं कुठली आहेत मित्रांनो, त्यातली जे पाप विनाशम आहे तर तिथं पाणी पडत असतं, त्या पाण्याखाली आंघोळ केल्यानंतर तुमची पाप वगैरे धुतली जातात असं म्हणतात. हे आहे. आकाशगंगा सुद्धा चांगला आहे. त्यानंतर श्रीपाद म्हणजे जे विष्णू आहेत तर विष्णूंची पावलं उठलेले आहेत असं म्हणतात. तर तेही ठिकाण बघण्यासारखं आहे. तर ही सगळी ठिकाणं आपल्याला आता कव्हर करायची आहेत. चला जाऊया याच्यामध्ये, बघूया तिरुमालामध्ये पाहण्यासारखे कुठले कुठले 6 पॉइंट आहेत. तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्याबरोबर मी देणार आहे. जाऊया पाप विनाशमला, सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो, विषय असा झाला की बसनं ज्या वेळेला आपण जातो, मी तुम्हाला म्हणलं खो दिल्यासारखी सिस्टीम आहे. एका ठिकाणी उतरायचा, परत दुसरी बस येणार, परत त्यात चढायचं, परत तिसरी बस येणार तिसऱ्या ठिकाणी. तर आम्ही काय केलं, एक प्रायव्हेट गाडी ठरवलेली आहे. तिथे 120 रुपये लागतात आणि प्रायव्हेट गाडी तुम्हाला 180 रुपयामध्ये 6 मंदिरं, ज्याच्यामध्ये जपालीचं मंदिर ते धरत नाहीत, कारण जपालीचं मंदिर थोडंसं आत आहे, 1 किलोमीटर आत चालत जावं लागतं. जर जपाली तुम्ही धरलं तर ते 200 रुपये. म्हणजे आधीच सांगताना 6 मंदिराला 200 सांगतात. आम्ही बार्गेनिंग 150 पासून सुरू केली, 180ला फायनल झालं. खरं ज्या वेळेला जपाली त्यांना आम्ही सांगितलं, बघा जपाली हे फसवण्याची गोष्ट आहे. तर जपालीला जर आपण ज्या वेळेला जातो तर त्यावेळेला
चालत 1 किलोमीटर आत जावं लागतं, 1 किलोमीटर बाहेर यावं लागतं. आता हे वर्थ आहे का जपालीला जाणं? तर अगदी वर्थ आहे. तुम्हाला पुढे शॉर्ट मध्ये दिसेल. असं जंगलातनं तुम्ही आत जाता आणि आज ज्या वेळेला जपालीचं मंदिर येतं, हनुमानाचं मंदिर, तर तिथली झाडं एवढी मोठीच्या मोठी आहेत मित्रांनो. त्याचं खोड बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की कधीही अशा ठिकाणी आपण गेलेलो नाहीये किंवा अशी ठिकाणं बघितलेली नाही. तर ही गाडी आपण ठरवली बघा, 200 रुपये पर सीट. आता आमची सगळी माणसं याच्यामध्ये बसणार आहेत. चला बसा. हाँ भैया वो स्पॉट दिखाओ कौन सा है उधर वो हाँ चलो हमारे जो ड्राइवर भैया है वो भी इन्फॉर्मेशन हमें देने वाले हैं. मजा आएगा दोस्तों. हिंदीत बोलायला लागलं, सॉरी इथं असल्यामुळे असं होतंय, हिंदीत बोलावं लागतं. चला जाऊया आणि सगळे स्पॉट तुम्हाला दाखवतो. चलो मित्रांनो, वरचे पॉइंट ज्या वेळेला तुम्ही कव्हर करत असता तर 2 रूट आहेत लक्षात घ्या मित्रांनो. एक जो रूट आहे तर तो पाप विनाशमचा रूट, जो बऱ्यापैकी जी गाडी जात असते तुमची एसटी जात असते तर सगळ्यात आधी त्या रूटला सगळ्यात शेवटला नेते. आणि दुसरा जो रूट आहे तर त्या रूटला 3 पॉइंट आहेत. तर त्या रूटचे पॉइंट कुठले कुठले? ज्या रूटला आपण आता निघालोय बघा, हा रूट आहे. तर या रूटला 3 पॉइंट असणार आहेत तुमचे. शिला तोरणम, म्हणजे जिथं नॅचरल स्टोन्स वगैरे सगळे आहेत. दुसरा जो पॉइंट आहे तुमचा तिथं आपले शंकर तीर्थ, तर तिथं आपले महादेव आहेत तर त्या महादेवांचं मंदिर आहे. आणि जो तिसरा पॉइंट आहे, मेन पॉइंट, जो बऱ्यापैकी ज्याचा क्रेज चांगला आहे, तर ते जे बालाजी भगवान आहेत आपले, त्यांच्या पादुका, त्यांचे पाय जिथे उठलेले आहेत तर तो पॉइंट आहे. तर हे 3 पॉइंट ह्या रस्त्यावर आहेत आणि त्या रस्त्यावर आपण आधी निघालोय. बसनं ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला सगळ्यात आधी तुम्हाला पाप विनाशमला नेलं जातं. प्रायव्हेट गाडीने निघालोय म्हणून आपल्याला पहिल्यांदा ह्या रूटला न्यायला लागलेत ते, आणि मग माइट बी आपल्याला परत त्या रूटला नेतील. तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठला रूट फॉलो करताय पहिल्यांदा. चला आता आपण जाऊया आणि ह्या रूटवरचे 3 पॉईंट सगळ्यात आधी एक्सप्लोर करूया. तर परिसर बघा मित्रांनो, तिरुमला हे वर सगळं बऱ्यापैकी जंगल आहे. आणि इथं गारवा का वाटतो तर त्याचं कारण म्हणजे हे बघा, रस्ते बघा आणि आजूबाजूला असलेली झाडं बघा. जून महिन्याची नुकतीच सुरुवात आहे मित्रांनो. खूप जास्त पाऊस इथं पडत असतो, तर तरी बऱ्यापैकी कधीही तुम्ही आला तरी इथं ग्रीनरी तुम्हाला 100% दिसणार आहे. पूर्ण हिरवागार असा परिसर आहे. त्यामुळे लोक इथं जसं बालाजीचं दर्शन घेऊन फ्रेश होतात, तसंच इथल्या निसर्गाचा आस्वाद घेऊन लोक फ्रेश होत असतात मित्रांनो. मित्रांनो सगळ्यात आधी आपल्याला कुठं आणलेलं आहे, जिथं बालाजीचे चरण पादुका आहेत, बालाजींचे जे जिथं पाय उठलेले त्या ठिकाणी त्यांनी आणलेलं आहे. आणि बघा गाडी प्रायव्हेट केलेल्याचा अजून एक फायदा काय की आपल्याला ते प्रॉपरली गाईड करतात. त्यांनी सांगितलं की चप्पल वगैरे जे आहे ते गाडीतच काढा आणि दर्शन करून या. वेळ किती लागतात वगैरे हेही सांगतात, काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन असले तेही सांगतात ते. चला आता आम्ही उतरलोय, आता जाणार आहे. इथून पुढे आपल्याला जायचं आहे. इथं मागच्या वेळेला मी आलेलो नव्हतो किंवा हे ठिकाण तुम्हाला मी दाखवलेलं नव्हतं 2023च्या ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवतो. चला इथलं आता स्पेसिफिक मी 4 वर्षापूर्वी आलेलो त्यामुळे जास्त मला माहित नाही. जसं मला इथं अनालिसिस होत आहे दिसतंय तसं मी तुम्हाला रिपोर्ट करत राहीन, सांगत राहीन. चला आपण काय वाती वगैरे लावतो तर अशी सिस्टीम आहे. इथं मी इथं बघा, इथं लावतात लोक. आणि इथून आपल्याला वर जायचं आहे आणि दुसरा रस्ता आहे तो माझ्या मते खाली येण्याचा असेल. मी पायऱ्या किती आहेत ते तुम्हाला मोजून सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. बघा इथं वर जाताना किती माझ्या मते 40 पायऱ्या चढून आलो ना, 40 पायऱ्या चढून आलोय. आणि इथं प्रत्येक ही जे काही झाड आहे कशाच आहे संजना? झाड आहे काही माहित नाही मला, नाव माहित नाही. तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट मध्ये. तर इथं पायने बांधलेत बघा कृष्णाचे, आणि आम्ही त्यांना विचारलं कशासाठी बांधलेत, तर हे मन्नत के आहेत म्हणतात. मन्नतसाठी म्हणजे लोक हा बाळ व्हायसाठी वगैरे नवस बोलतात आणि ते असे पायने इथं बांधून जातात ह्या झाडाला. मित्रांनो हे खरंच स्लो चाललंय बरं का खूप. इथं वाटतंय आपल्याला अराउंड किती 48 पायऱ्या चढून आलोय आपण वर. जास्त नाहीत पायऱ्या इथपर्यंत, म्हणजे ह्या जर आपण मोजल्या 48 आणि ह्या म्हणजे अराउंड 60च्या आसपास पायऱ्या असतील. शेवटची पायरी मोठी दिसते बघा मित्रांनो, जी वर चढण्याची आहे. खरं वेळ खूप लागतोय, म्हणजे एवढ्या पायऱ्या चढण्यासाठी आपल्याला अराउंड एक आता 10 ते 12 मिनिटं झाली हळूहळू, कारण वर तो तेवढा स्पेस आहे आणि तिथं लोक मग पाया पडून पुढे येईपर्यंत वेळ येतो यायला. खरं एरिया जबरदस्त आहे. आता तिथनं वर न गेल्यानंतर कसा व्ह्यू दिसतो बघूया. जर दाखवायला आला तर मी तुम्हाला दाखवतो. ना मंदिराच्या मागणं जी दिसतंय ते इथं आहे मित्रांनो. बघा मंदिराच्या मागे जी लाईट दिसत असते आपल्याला
तर ती हीच दिसत असते. कारण बघा मंदिर पुढे दिसतंय आणि जे अर्ध गोल दिसतोय तो आहे मंदिराचा जो पाठीमागं आपण वेट करत थांबलेलो ते कंपार्टमेंट आहेत. अर्धा गोल जो दिसतोय आणि त्याच्या समोर मंदिर दिसतंय बघा, थोडस सोनेरीची दिसते. आणि तीच लाईट मंदिराच्या समोर ज्यावेळेला तुम्ही उभा राहता एक लाईट रात्रीची तुम्हाला दिसते बघा लांब मंदिराच्या पाठीमागं, ती लाईट ही असणार आहे भैया. वो लाइट वहां से दिखता है वो यही दिखता है ना रात को. बघा ते सिक्युरिटी सुद्धा आपल्याला सांगितलं. चला अराउंड एक 60च्या आसपास पायरे आहेत मित्रांनो. तेवढ्या पायऱ्या चढून ज्यावेळेला तुम्ही वर येता व्ह्यू खूप छान दिसतो. म्हणजे त्या पादुका आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे मगाशी जे तुम्हाला सांगितलं की हे आहे विष्णुपाद, म्हणजे बालाजीच्या पादुका, जिथं बालाजींच्या पाय उमटलेले असं म्हणतात. आता तिथे पादुका दिसत आहेत आपल्याला. चला आता दुसरा स्पॉट कुठला आहे तो आपण बघूया, कव्हर करूया. मित्रांनो आपण आता आलेलो आहे शिला तोरणम या ठिकाणी. तर इथं दगडी कमान म्हणजे नॅचरली आशिया खंडात खूप कमी ठिकाणी सापडली जाते. तर त्यातली एक दगडी कमान जी नॅचरली झालेली आहे. कमान म्हणजे तुमच्या लक्षात येते ना मित्रांनो की आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तर वर असा कर्व जो असतो जी कमान केलेली असते तर त्याला कमान म्हणतात. तर इथं दगडी कमान आहे तशी आणि खूप जुनी आहे. म्हणजे जर स्पेसिफिकली सांगायचं झालं तर हा सगळा परिसर तयार कधी झाला तर 2,500 लक्ष वर्षांपूर्वी, म्हणजे 2,500 मिलियन्स वर्षांपूर्वी हा परिसर तयार झालेला असं म्हणतात. आणि जी कमान इथं आहे ती कमान अराउंड 1,500 वर्षांपूर्वी तयार झालेली असं म्हणतात. काय बघा मित्रांनो कमान. तर याचं थोडंसं आध्यात्मिक सुद्धा मित्रांनो इम्पॉर्टन्स आहे. तर ती स्टोरी स्पेसिफिक मला माहित नाहीये खरं. बघा म्हणजे एक दैवी नाग कुठला तर होता त्याच्याशी याला कम्पेअर केलं जातं. तर बघा ही जी कमान आहे अराउंड 1,500 लक्ष दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झालेली कमान आहे असं बोललं जातं. 1.5 मिलियन्स इयर्स ॲगो. आणि पुरातत्व खात्याचा ज्यावेळेला शोध सुरू होता तर त्यावेळेला ही सापडलेली. कशी तयार झाली काय झाली तर याच्याबद्दल खूप सारे म्हणजे कयास बांधले जातात. असं म्हणलं जातं की समुद्रीय जी खारे पाणी होतं तर त्याच्यामुळे ही तयार झालेली आहे असंही बोललं जातं. किंवा जे हवा वगैरे वाहत असते तर हवेमुळे झीज होऊन सुद्धा ही कमान तयार झाली असं बोललं जातं. तर बघा संपूर्ण आशिया खंडात रेकग्नाइज केली जाणारी ही कमान आहे. इतकंच इम्पॉर्टन्स आहे इन टर्म्स ऑफ आर्किओलॉजिकल जे काही साईट आहे त्याच्या माध्यमातून. माइट बी काही लोकांना वाटेल की हे काय बघायचं आहे, खरं इम्पॉर्टन्स आहे मित्रांनो याचा. आणि असंच याचं महत्व सुद्धा जास्त आहे मित्रांनो. बघा इथं थोडस हे सुद्धा काय म्हणतात त्याला झू म्हणता येणार नाहीत, पक्षी दिसतात. कोंबडे आहेत बघा मित्रांनो. कोंबड्या वगैरे इथं पाहिलेले आहेत. कबूतर सुद्धा आहेत इथं. आणि त्याचबरोबर इथं पुढं शंकराचं मंदिर आहे तर त्या मंदिराला सुद्धा आपण जाऊया. तिथं सुद्धा काय काय सुविधा आहेत ते तुम्हाला सांगतो. काय काय आहे बघण्यासारखं ते तुम्हाला सांगतो. चला मित्रांनो. तर हे जे शंकराचं ठिकाण आहे मी तुम्हाला म्हणलं तर याला चक्रतीर्थम असं म्हणतात. बघा इथं माहिती त्यांनी तेलुगूमध्ये लिहिली. जर गुगल लेन्स वगैरे वापरता येत असलं तर ट्रान्सलेट करून पहा किंवा मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो. चक्रतीर्थम म्हणजे याच्यात चक्र आहे आणि त्याचं तीर्थ आहे. तर खूप छान इंटरेस्टिंग कथा आहे याची. तर इथं काय होतं की विष्णू भगवान इथं आलेले आणि त्यांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली असं म्हणतात. तर स्टोरी काय आहे मित्रांनो याची. तर एकदा विष्णू भगवान इथनं जात होते आणि इथं जो तलाव आहे तो तलाव त्यांना खूप अस्वच्छ दिसला. आणि अस्वच्छ दिसल्यामुळं ते थोडेसे अस्वस्थ झाले आणि त्यांनी काय केलं की त्यांचं जे सुदर्शन चक्र आहे तर ते सुदर्शन चक्र वापरलं त्यांनी. आणि सुदर्शन चक्र वापरून त्यांनी हा जो तलाव आहे तो तलाव स्वच्छ केला. आणि हे करत असताना त्यांचं जे सुदर्शन चक्र होतं ते तुटून या तलावात पडलं. तर त्यामुळे याला काय म्हणतात मित्रांनो चक्र तीर्थम. कारण सुदर्शन चक्र त्यांचं तुटून इथं पडल्यामुळं चक्राचं चक्र आणि तीर्थम. तसेच मित्रांनो मी काय म्हणलं तुम्हाला की हे जे भगवान आपले शंकर आहेत त्यांचंही ठिकाण आहे. तर काय आहे तर ह्या ठिकाणी ह्या तलावामध्ये एक स्वयंभू लिंग आहे आणि ते स्वयंभू लिंग इथं असल्यामुळे याला सुद्धा शंकराचं ठिकाण आहे असं म्हणलं जातं. पायऱ्या आहेत मित्रांनो. जसं पाप विनाशमला आहेत आकाशगंगेच्या तिथं जशा पायऱ्या आहेत तशा इथं सुद्धा तुम्हाला काय आहेत मित्रांनो
पायऱ्या चालत जावं लागतं, उतरावं लागतं. चला ही आपल्या भागातली मुलं. महाराष्ट्र, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर बघा इथं आहे ते तलाव, जो अस्वच्छ होता असं म्हटलं जातं. आणि तो अस्वच्छ होता म्हणून विष्णू भगवान काय झाले, अस्वस्थ झाले आणि त्यांच्या सुदर्शन चक्र वापरून त्यांचं जे काही हे होतं, हा तलाव होता त्यांनी स्वच्छ केला. आणि स्वच्छ केल्यानंतर त्यांचं सुदर्शन चक्र इथं पडलं आणि त्यामुळे या तीर्थाला चक्रतीर्थ असं म्हणतात. आपण असं इथून उतरत उतरत खाली आलो मित्रांनो, आणि आता परत वर चढत जायचं आहे आपल्याला असं. चलो माइट बी माझ्या मते इथं पुढे जाऊन परत आणि रिटर्न आपल्याला यायचंय असं वाटतंय. तर काय आहे इथं? हा गुफा आहे. जातेस का गुफेत तू? हा जा की, काय इथं बसतेस? बघा भारी, जसं आपण बाहेर कधी तर बघितलं असेल बघा, अशी स्ट्रक्चर स्टोनची तुम्हाला इथं दिसतात. स्टॅक केल्यासारखं वाटतंय प्रथम, होय ना, एकमेकांवर ठेवल्यागत वाटतं. कधी काही बघा, मी मगाशी सांगितलं नाही तुम्हाला या साईड बद्दल की 2500 लक्ष दशलक्ष वर्षांपूर्वी हे फॉर्मेशन रॉक्सचे झालेले आहेत. आणि त्यामुळं खूप छान असं दिसतंय बघा. बघा इथं सुद्धा कशी उभी अशी भेट पडली. चला इथं काय आहे बघूया आपण. इथनं सुद्धा पाणी वाहत जाताना असणार आहे बघा मित्रांनो. थोडस हे सगळं डिटेल मध्ये दाखवतोय कारण 2023च्या ब्लॉग मध्ये आपण जी 4 ठिकाणे तिकडची दाखवलेली ती डिटेल मध्ये दाखवलेली. चला इथं लिंग आहे बघा, मी जे म्हणलेलं हे स्वयंभू लिंग आहे असं म्हणतात मित्रांनो. हे स्वयंभू लिंग आहे असं म्हणलं जातं मित्रांनो. दोन्ही म्हणजे विष्णूचं सुद्धा ठिकाण आहे हे म्हणायचं चक्रतीर्थ, आणि शंकराचं सुद्धा ठिकाण आहे असं म्हणलं तरी चालेल मित्रांनो. इथं पायऱ्या उतराव्या लागतात, त्यानंतर चढाव्या लागतात. आणि जर वयस्क लोक वगैरे असली तर माइट बी त्यांना गुडघ्याचा ज्यांना त्रास आहे किंवा वय जास्त आहे, पायऱ्या चढताना वगैरे त्रास होतो, तर माझा द फॅमिली टूरचा ॲडवाइस राहील की त्यांना तिथं वर बसवा, कारण वर चढताना वगैरे थोडासा त्रास होऊ शकतो. अशा खड्या पायऱ्या आहेत बघा, इथनं दिसतात. तर इथून उतरून खाली जायचं आहे, पाक खाली जातं, परत तिथनं वर चढावं लागतं. तिथं जे पोरं वगैरे थांबलेले दिसतात, आणि परत त्या उतरून परत इकडं आणि तुम्हाला वर चढावं लागतं. बघा ह्या सुद्धा पायऱ्या आता वर चढूनच तुम्हाला यावं लागतं. थोडंसं 2-3दा तुम्हाला पायऱ्या चढाव्या लागतात, उतराव्या लागतात शेवटपर्यंत जाण्यासाठी. तर तुमच्या याच्यानुसार कॅपॅबिलिटीनुसार निर्णय घ्या. चला 2 स्पॉट म्हणजे 3 स्पॉट आपले बघून झाले, आता पुढचा स्पॉट बघू चला. तर मित्रांनो तो रूट आपला आता कव्हर झालाय. त्या रूटला आपण तुम्ही बघितलं की बालाजींचे पावलं, परत चक्रतीर्थ, आणि जो काही आर्क होता तो आर्क आपण बघितला. आता त्यानंतर आपण दुसऱ्या रूटला आलोय. या रूटला आपल्याला टोटल 4 ठिकाणं बघायची आहेत. पाप विनाशम, नंतर जपाली, नंतर आकाशगंगा आणि वेणुगोपाल स्वामींचं मंदिर. तर काय करा, सगळ्यात शेवटचा जो पॉइंट आहे म्हणजे पाप विनाशम, तर त्या पाप विनाशमच्या पॉइंटला जावा आणि तिथून तुम्ही परत रिटर्न या. म्हणजे प्रायव्हेट गाडीनं जातायत तर त्यावेळेची इन्स्ट्रक्शन देतोय, कारण जर तुम्ही एसटीनं जात असला तर एसटी हाच रूट फॉलो करते आणि सगळ्यात आधी तुम्हाला पाप विनाशमला सोडते, आणि देन पाप विनाशम पासून मग तुम्ही 1 बाय 1 स्टेप करत करत तुम्ही पुढे येत आहे. चला आता इकडे सुद्धा बघा, इकडला परिसर सुद्धा तसाच आहे, खूप छान आणि सुंदर असा आहे. झाडांनी पूर्ण या परिसराला नटवलेलं आहे. आपण असं म्हणलं जंगलांनी नटवलेलं आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. बघा मित्रांनो अशी बस येते, ती बस सगळ्यात आधी तुम्हाला पाप विनाशमला आणते. आणि पाप विनाशम, आता बघा इथं गाड्या सगळ्या लागलेल्या, रश आहे आज खूप. बस तुम्हाला पुढे सोडणार आणि मग परत तुमचं दर्शन झाल्यानंतर, अरे बापरे, इथं मित्रांनो लोकांचे आवाज आणि गाड्यांचे हॉर्न कर्कश असतात, हे वाक्य लक्षात ठेवा. कुठलीही गाडीवाला असून दे किंवा कुठलाही माणूस असून दे इथला,
ए वगैरे असा इतका जोरात ओरडतो, आपली पोरं वगैरे भितात अक्षरशः. आणि हॉर्न जर विचारून नका, इथं काय ट्रॅफिकचे काय नियम आहेत, हॉर्नच्या डेसिबलची लिमिट काय आहे, थोडंसं रिसर्चचा विषय राहील. तर बघा चला, पाप विनाशम सगळ्यात शेवटचा स्पॉट. इथं उतरणार गाडी तुम्हाला, तिथं जे बालाजी बस स्टँड आहे तिथून तुम्ही बसमध्ये बसाल ते डायरेक्टली इथं उतराल. ती बस दुसरीकडे कुठेही थांबणार नाही. आणि इथनं मग तुमचं दर्शन झाल्यानंतर जी कुठली बस असेल त्यात बसून तुम्ही प्रत्येक स्पॉट रिव्हर्समध्ये करत जाल रिटर्न. चला जाऊया, पाप विनाशमला जाऊया, तो स्पॉट तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी 2023च्या व्हिडिओमध्ये हे दाखवलेले आहेत इथले 4 स्पॉट ह्या रूटवरचे, तरी परत आणि तुम्हाला दाखवतो. चला. हे बघा मित्रांनो, बस इथं येऊन थांबणार आहे तुमची आणि इथून मग तुम्हाला बसमध्ये बसायचं आहे. बस सोडणार सुद्धा इथं आणि इथं येऊन जे थांबलेत लोक त्यांना पिकअप सुद्धा करणार. आता पाठीमागनं एक बस यायला लागली बघा मित्रांनो, तर ती बस इथं लोकांना सोडणार आणि ह्या लोकांना बसमध्ये घेणार आणि परत पुढच्या स्पॉटवर सोडणार. बघा हा डॅम आहे आणि ह्या डॅम मधलं पाणी इथं आपल्याला पाप विनाशम मध्ये खाली पडत असतं आणि त्याच्यामध्ये लोक आंघोळ करत असतात. तर जर तुम्हाला आंघोळ वगैरे करायचं असेल पाण्यात तर हा स्पॉट खूप चांगला आहे. आणि इथं गंगादेवीचं मंदिर आहे, गंगादेवी आम्मावरू, म्हणजे गंगादेवी आईला इथं आम्मा म्हणतात बरं का. तर त्या हिशोबानं गंगादेवी आम्मावरूचं मंदिर इथं आहे. बघा हा परिसर आहे, मी वरनं दाखवतो थोडंसं तुम्हाला. असं परिसर आहे, लोक इथं आंघोळ वगैरे करतात मित्रांनो. चला आपण खाली जाऊया आणि बघूया. असं मित्रांनो हे पाणी पडतंय, हे पाणी येतंय कुठनं ॲक्च्युली, जो पाठीमागे डॅम आहे त्या डॅममधून पाणी येतंय आणि इथं पडतंय आणि ह्याच्या खाली लोक आंघोळ करत असतात. आता खालचं दाखवत नाही, लोक आंघोळ करतात. खरं याला पाप विनाशम, म्हणजे इथं आंघोळ केले की तुमचं पापांचा विनाश होतो, संपतं तुमचं पाप असं म्हणलं जातं. आणि तसंच इथं गंगादेवीचं मंदिर आहे. चला मित्रांनो, पाप विनाशमचं दर्शन झालेलं आहे आणि आता जो सेकंड लास्ट स्टॉप येणार आहे या रूटवरचा, तो म्हणजे माझ्या मते कुठला आकाशगंगा असेल. जास्त माहिती मी सांगत नाही कारण इथं जास्त काही बदललेलं नाही किंवा काहीच बदललेलं नाही मित्रांनो. त्यामुळं मी लिंकवर फ्लॅश होत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल, यांची स्टोरी वगैरे संपूर्ण माहिती करून घ्यायची असली तर त्या माझ्या 2023च्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. पूर्ण डिटेलमध्ये मी सगळी ठिकाणं त्यावेळेला दाखवलेली आहेत. चला आता उमस स्पर्धानी वाढलेली आहे, माझ्या मते आज आणि पाऊस येणार आहे तिरुपतीमध्ये. मित्रांनो सेकंड लास्ट पाप विनाशमपासून स्पॉट जो आहे तर तो आहे आकाशगंगा. या ठिकाणी पायऱ्या आहेत, खूप साऱ्या पायऱ्या आहेत आणि स्टिफ आहेत पायऱ्या, म्हणजे थोडंसं जास्त उतार आहे, जास्त चढ आहे. जेवढं तुम्हाला उतरावं लागतं तेवढं चढावं लागणार आहे. मी दाखवतो तुम्हाला. तर बघा हे असं पूर्ण आपल्याला खाली उतरत 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 जायचं आहे आणि तिकडे व्हाईट जे दिसतंय बघा, तर त्या तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. तर त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या, तुम्हाला चढता उतरता येणार आहे का. बघा असं निघालो आणि तेवढं नाही, इथनं तुम्हाला अंदाज येईल. तर जे तिथं बघा ते व्हाईट ते दिसतंय तिथपर्यंत खाली उतरायचं आपल्याला. तर त्यानुसार जे वयस्कर माणसं वगैरे असतील, गुडघ्याचा त्रास वगैरे असणारी माणसं असतील, तुम्ही डिसाईड करा खाली उतरायचं आहे का नाही, कारण हे जेवढं उतरतो तेवढं परत वर चढायचं आहे. इथली जी स्टोरी आहे ती ऑलरेडी मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे 2023च्या, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. काहीतर बाण मारून इथं जे काही हे पाण्याचा स्रोत आहे तर त्याचा शोध लावलेला भगवानांनी, अशी स्टोरी आहे याची थोडक्यात. चला जाव्या, दाखवतो कशी कंडिशन आहे आत्ता तिथली. मित्रांनो मागच्या वेळेस ज्या वेळेला आपण आलेलो त्यावेळेला हे खाली जायचा जो रस्ता होता तो बंद होता
कारण आता सुरू आहे बघा आणि लोक खाली जाऊन भिजून आंघोळ करून वगैरे येत आहेत आणि ते माकडं यायला लागलेत बघा महत्वाचं. त्यामुळे फोन आता आपला जपून ठेवला पाहिजे. चला जाऊया वर आपण आता. ना काय झालं माकड आहे. चला वर चला पोरं भ्यायला लागले. चला मित्रांनो जे 6 किंवा 7 पॉइंट आहेत त्यातला सगळ्यात अवघड इन द सेन्स खूप जास्त चालावं लागतं तो पॉइंट म्हणजे जपाली. तर इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि ते पाहायला जाण्यासाठी आपल्याला रोडहून अराउंड 1 ते 1.5 किलोमीटर होय ना प्रथम 1.5 किलोमीटर आत चालावं लागतं. आणि नुसतंच चालावं लागत नाही तर मध्ये मध्ये अशा पायऱ्या चढाव्या लागतात. आणि काय होतं की तुम्ही ते 3, 4, 5, 6 काय असतील ते स्पॉट पाहून इथे येता तर तोपर्यंत तुम्ही दमलेला असता. आणि मोस्टली काय होतं की जपालीचा जो हा पॉइंट आहे तर जितके हे येतात पर्यटक त्यातले 50% पर्यटक अवॉइड करतात. कारण प्राइवेट गाडीवाले सुद्धा सांगतात कि भैया ये बहुत अंदर है, बहुत चलना पड़ता है, बहुत सीढ़ी आहे. तर तिथंच ते मुळात काय करतात आपलं मनोबल मनोबल क्या क्या बोलते देखो हमारे मेहरबान बोला क्यों क्या हो गया आपको लगा है दम तो लगा है आपको लगा दम लग्या है दम तर लागतो मित्रांनो. सांगितलं 4, 5, 6 पॉईंट पहिले तुम्ही फिरून आलेला असता तिथं चाललेला असता तिथं पायऱ्या चढलेला असता उतरलेला असता त्यामुळे इथं दमता. आणि जसं सांगितलं प्रायव्हेटवाले तर अवॉइड करतातच. आपण त्यांना एक्स्ट्रा ठरवून की जपालीला सुद्धा जायचं आहे आणलेलं आहे. आणि ST वालेच सुद्धा बऱ्यापैकी सगळी लोक सांगतात की इथं खूप आत आहे राहून दे वगैरे अवॉइड करतात. चला दगडावर दगड हे नवसाचं काही त्रास नाही होय ना किंवा कौल सिस्टीम असते. उभा राहिले तर काम होणार नाहीतर नाही होणार. चला हो चालत निघालं आणि झाड आहेत सगळी अवतीभोवती. तिकडे ऍक्च्युली एक छोटंसं धरण आहे त्या धरणात पाणी असतं इतर वेळेला आता माइट बी नसेल. चलो बघा मित्रांनो मी का म्हणत होतो जपालीला आत या तर आत आल्यावर तुम्हाला घनदाट असं जंगलात आलेलं फिलिंग येतं. बघा हे बांबूची काय म्हणतो आपण बन आहेत मस्तपैकी आणि अशी घनदाट झाडे आहे. खूप छान आणि असं थंड वाटतं इथं. मित्रांनो एवढं सगळं चालत ज्या वेळेला आपण आत येतो आत आलेलं समाधान वेगळंच असतं. कारण अशा एकदम छान निसर्गरम्य वातावरणात आपल्याला आपल्या हनुमानाचं भगवंताचं मारुतीरायाचं छान असं मंदिर दिसतं. खूप छान परिसर आहे मित्रांनो. शांत वाटतं इथं आल्यानंतर कारण पूर्ण जंगलात असल्यागत मंदिर आहे. पूर्ण असं कसं सोनेरी त्याचा कळस आहे. कुठं आहे पाण्यात साप दिसला बाहेकांना कुठं आहे अरे वाय की बघा साप आहे मित्रांनो पाण्यात. चला साप बघितला असेल पाण्यातला मित्रांनो तुम्ही तर मंदिर परिसर बघा. आता जातो आम्ही मस्तपैकी दर्शन घेतो आणि आपल्याला पुढलं राहिलेलं एक ठिकाण जे आहे ते कव्हर करायचं आहे. खरं इथं तुमच्या माहितीसाठी सांगतो आपले हनुमंतराय मारुतीराय यांचं मंदिर आहे. चला मित्रांनो जपालीचं आपलं मारुतीरायाचं दर्शन झालेलं आहे. आज शनिवार आहे आणि योगायोगानं आपल्याला बरोबर आज इथं यायला मिळालं. मागं सूर्य आहे. तर चला आता एकच फक्त आपला स्पॉट राहिलेला आहे. वेणुगोपाल मंदिर जे आहे ते ह्या रूटला सगळ्यात पहिल्यांदा लागतं. खरं कव्हर करताना बाय बस किंवा बाय प्रायव्हेट व्हेकल सगळ्यात शेवटला कव्हर करावं कारण तिथून परत आपलं तिरुमलाचा जो मेन एरिया आहे तो सुरू होतो. चला तर जाऊया तिथं. बाहेर पडायला एक अराउंड माझ्या मते 10 ते 15 मिनिटं लागणार आहेत.
चालणं खूप होतंय मित्रांनो. तिरुपती तिरुमलाला तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला प्रायव्हेट गाडी जरी तुमची स्वतःची असली तरी चालावं खूप लागतं. त्यामुळं बाम वगैरे काहीतरी असले तर नक्की स्वतः बरोबर घेऊन या. पेन किलरची गोळी घेऊन या. चला चला मित्रांनो, आलेलो आहे फायनली. फास्ट पळत आलो आणि आमच्या पुढे कोण आले बघा. तू पुढे आलीस पळत गुंड्या? मगाशी म्हणजे किती वेळ झाला हा? 5 मिनिट झाली. पळत आलो आम्ही पळत, होय ना दादा? गुंडीचा मला चॅलेंज लागलेलं पहिलं. काय पहिलेच माझा आणि दादाचं. नाही दादाचं हे चॅलेंज लागलेलं. काय पहिलं कोण येतोय बघायचं. म्हणजे ज्ञान पहिली आली, होय. गुंडी पहिली, दाद्या दुसरा. अरे ढोक नंबर. काय दादा काय उपयोग लका दाद्या तुझा, काय लका उपयोग तुझा दाद्या. चला मित्रांनो, जो सगळ्यात शेवटचा स्पॉट आहे म्हणजे येताना तिरुमलावरून पहिला लागतो. खरं कव्हर करताना बस मधनं किंवा प्रायव्हेट गाडीतून सगळ्यात शेवटला जो कव्हर करतात वेणुगोपाल स्वामी मंदिर, इथं आपण आलेलो आहे. इथं खायला खूप दुकान आहेत मित्रांनो. म्हणजे भजी वगैरे अशा गोष्टी ज्या आपल्याला कुठं मिळत नाहीत, तिरुमामध्ये मिळत नाहीत, त्या इथं तुम्हाला मिळतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे गरजेचं आहे ते इन्फॉर्मेशन सांगतोय. आता तुम्ही म्हणशीला काय सांगायला नाही भज्याचं वगैरे. आपल्या लोकांना भजी वडापावची वगैरे सवय असते आणि इथं बघा असे भजी वगैरे मिळतात. तर तुम्हाला भजी खाऊन वगैरे खमंग व्हायचं असेल, पॅटीस मिळतं, ब्रेड पॅटीस इथं. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. चला आता आज जातो आणि तुम्हाला तिथं मंदिर परिसर दाखवतो. चला मित्रांनो, इथं शॉपिंग करायला सुद्धा खूप चांगलं हे आहे. सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या तुम्हाला तिरुमलाला मिळतात त्या सगळ्या इथं सुद्धा मिळतात आणि कम्पॅरेटिव्हली इथं प्राइस कमी आहे. तुम्ही स्वतःही कम्पेअर करा. एक म्हणजे इथं यायच्या आधी तिरुमलामध्ये गोष्टींच्या किमती विचारा ज्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्याचं कम्पॅरिझन इथं करा. आता इथं बघा, इथं दर्शन रांग अशी आहे आणि ते एंट्रन्सला 5 रुपये द्यावे लागतात मोठ्या माणसांचे. चला आमची गँग उभा राहिली. चला मित्रांनो, दर्शन झालेलं आहे. आता गर्दी आहे, खूप गर्दी आहे आणि कॅमेरा अजिबात त्यांनी अलाउ केलेला नाही. आम्ही काढला खरं, एका वेळेला त्यांनी आत ठेवायला लावला. इथली अपडेट अशी की 5 रुपये दर्शन घ्यायला आत जायला तुम्हाला घेतात ते एंट्री. लहान मुलांना नाही आहे आणि आत गेल्यानंतर सुद्धा इथं कायम क्यू असतो. म्हणजे अराउंड एक 15 ते 20 मिनिटं किमान तुम्ही धरून चाला की तुम्हाला इथं दर्शनाला लागणार आहेत. आणि आत समाध्या सुद्धा खूप आहेत बरं का. म्हणजे तिथे जे वेगवेगळे धर्मगुरू झालेत तर त्या गुरूंच्या समाध्या तिथे आहेत असं ते म्हणते आम्हाला. एक जण लोकल, अगेन कन्फर्म नाही. खरं महत्वाचं हेच की जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तिथे एकदा ट्राय करा की इथं प्राइजेस कशा आहेत, काय आहेत, आणि जर तुम्हाला परवडणाऱ्या वाटल्या तर इथं तुम्ही परचेस करू शकता. चला आता जाऊया. आपले जे काही 7 स्पॉट होते मेन, ते 7 स्पॉट मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करून दाखवलेले आहेत. सुरुवात आपण बालाजींचे जे पादुका आहेत किंवा जे पाऊल आहेत तिथून सुरू केलेली. त्यानंतर आपण तो नॅचरल आर्क बघितला. त्यानंतर आपण कुठलं चक्रतीर्थ ना, चक्रतीर्थ बघितलं. देन पाप विनाशम, नंतर आकाशगंगा, जपाली आणि हे वेणुगोपाल स्वामी मंदिर. तर ही 7 ठिकाणं. टॅक्सीवाले वगैरे प्रायव्हेटवाले तुम्हाला म्हणतात 6 ठिकाणं किंवा बसवर सुद्धा 6 ठिकाणं लिहिलेली असतात. तर ॲक्च्युअल 7 ठिकाणं आहेत मित्रांनो. तर त्याप्रमाणे प्लॅन करा. चला आता तिथं जाऊया आणि आपण पुढला ब्लॉग कंटिन्यू करूया. चलो चला मित्रांनो, आपण आलेलो आहे परदानी तिरुमलाला. आपल्याला आणून सोडलेलं आहेत आणि आपल्याला जे ड्रायव्हर दादा भेटलेले आहे तर थोडीशी त्यांची इन्फॉर्मेशन देतो कारण खूप चांगलं त्यांनी फिरवलं, कुठेही आपल्याला गडबड केली नाही. हेलो भैया, आपका क्या क्या फैसिलिटी देते हैं आप यहाँ पे? ऊपर पूरा घुमाता है। हाँ। मंदिर पूरा आराम से घुमा के इधर ये अन्नप्रसाद के पास ड्रॉप करता हाँ, है। जहाँ पे ऊपर बोले। 6 मंदिर आता है। हाँ बालाजी का चरण पादो, हाँ। शिला तोरण और शंकर भगवान, हाँ। वेणुगोपाल मंदिर आता है और आकाशगंगा पापनाशी आता है। ओके, 6 भगवान और जपाली है, वो स्पेशल रहता है। वो स्पेशल है, ये सभी आप घुमाएंगे अब मैं घुमाएगा, और ये आप ज्यादा गड़बड़ वगैरह नहीं करेंगे? ज्यादा गड़बड़ नहीं, हाँ। पूरा 3 घंटा में आराम से घुमाएगा, इधर ही छोड़ेगा। ओके ठीक है। और जो कुछ चार्जेस यहाँ पे है वो उस हिसाब से भैया जी लेके, आगे कुछ बोलूंगा तो वो बाद में इनवैलिड हो जाएगा क्योंकि बढ़ता रहता है प्राइजेस। भैया आपको अच्छे से छोड़ेंगे। भैया एक बार आपका फोन नंबर बोलिए। 8332001081। अभी कॉल एक बार- करो। एक बार फिर बोलिए। 8332001081 मेरा नंबर है, कॉल करो पूरा। मित्रांनो खूप चांगली सर्व्हिस देतात. आला तर मी खाली नंबर फ्लॅश करतोय.
तर त्यांना कॉल करा, ते तुमच्या तिथं भक्त निवासच्या तिथे येतील आणि तुम्हाला तिथनं पिकअप करून तुम्हाला फिरवून आणतील. चलो भैया, गोविंदा गोविंदा.